मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि मिलामध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण बनवणार मस्त अशी मेथीची आमटी। तुम्ही मेथीचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील भाज्याचे, म्हणजे आलू मेथी किंवा डाळ घालून मेथी खाल्ली असेल, तर पण अशा प्रकारची आमटी कधी केली नसेल तर नक्की एकदा करून पहा। खूप सुंदर आणि पौष्टिक अशी आमटी आहे, जी लहान मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात। जर तुम्ही अशा प्रकारची आमटी केली तर त्यांना नक्की आवडेल आणि त्यांना कळणारही नाही की ही कशाची बनवली आहे। इतकी चविष्ट होती आणि तशीच ही आमटी पौष्टिकही आहे। तर ती कशी बनवायची ते पाहूया। ते बघा, त्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून आणि चिरून घेतलेली आहे बारीक अशी। ती आता कुकरमध्ये टाकून घेते। त्यामध्ये एक कांदा घेतलेला उभा चिरून तो टाकून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे। ते इथे मी 1.5 कप एवढा पाणी टाकलेलं आहे। तर इथे 1.5 कप एवढा पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मी शिट्ट्या करून घेते, म्हणजे आपल्याला मस्त अशी शिजून द्यायचं आहे। ते बघा, शिट्ट्या आता झालेल्या आहेत आणि मस्त असा कुकरही थंड झाले आणि छान अशी आपली मेथी शिजलेली आहे, कांदा आणि मेथी। तर आता मी स्मॅशरच्या साहाय्याने असे बारीक बारीक करून घेते। थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। ते बघा, ह्या पद्धतीने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली आमटी छान होते। तर हे स्मॅश झालेलं आहे। आता इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकून घेते। त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे, राई टाकून घ्यायची आहे। मी हाफ टीस्पून राई आणि हाफ टीस्पून जिरं टाकलेलं आहे। हाफ टीस्पून हिंग टाकून घ्यायचा आणि हाफ टीस्पून हळद आणि 2 मिरच्या टाकून घेते आणि कढीपत्ता। मिरच्या मी थोड्याशा मोठ्याच टाकलेल्या, म्हणजे लहान मुलांना जेव्हा आपण ही आमटी देतो तेव्हा आपण मिरच्या काढून टाकू शकतो। आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे 1 टीस्पून एवढं, आणि छान असं आपल्याला हे 1 मिनिट परतवून द्यायचं आहे। ते बघा, मस्त असं आपलं मसाला आहे तो छान असा झालेला आहे। तर त्यामध्ये मी 1 टीस्पून एवढं खोबरं, म्हणजे खवलेला नारळ टाकलेला आहे, फ्रेश कोकोनट। आणि त्यामध्ये आता आपण टाकूया जी पेस्ट बनवलेली आहे आपण मेथीची शिजवून, ती टाकून देते। अशी मस्त अशी त्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे बघा। आणि मस्त त्यामध्ये आता मी टाकते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 टीस्पून एवढे, आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे। तर आपण आता चिंचेचं पाणी तांदळामध्ये टाकणार आहोत, तांदळाच्या पिठामध्ये, आणि ती पेस्टही ह्यामध्ये आपण मी टाकून देते। त्यामुळे आपल्या आता ह्या आमटीला मस्त असा आंबट असं छानशी चव येते। तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकमचं आगं किंवा आमसूल टाकलं तरीही चालेल। आणि तांदळाच्या पिठामुळे काय होते, तो आपलं जो आमटी आहे ती मस्त अशी जाडसर होते। जसा तुम्हाला रस्सा हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। आता मस्त असं मी मिक्स करून घेते आणि त्यावर मस्त थोडीशी आपण कोथिंबीर टाकून देऊया, हे बघा। आणि छान अशी आमटीला आता उकळी आणून द्यायची आहे 2 ते 3 मिनिटं। आणि ही आमटी तुम्ही गरम गरम भाताबरोबर, त्याचप्रमाणे चपातीबरोबरही खाऊ शकता। खूप सुंदर आणि पौष्टिक अशी आमटी होते, तुम्ही नक्की करून पहा। आणि ही आमटी अजिबात कडू वगैरे लागत नाही। छानपैकी आपली आमटी तयार झालेली आहे, पहा किती सुंदर अशी। आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर एक सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।